भाषा सिर्फ बोलने का माध्यम नहीं, बल्कि हमारी पहचान, हमारी संस्कृति और हमारे स्वाभिमान की आवाज है। मराठी बोलना चाहते हैं, लेकिन सही तरीके से बोलने में झिझक महसूस होती है। अब चिंता छोड़िए, शिवसेना चांदीवली विधानसभा एवं महाराष्ट्र शासन परिवहन विभाग के संयुक्त तत्वावधान में कार्य सम्राट विधायक श्री दिलीप मामा लांडे के नेतृत्व में मराठी भाषा को जन जन तक पहुंचाने के उद्देश्य से आयोजित किया जा रहा है। अमराठी भाषी वाहन चालकों के लिए निःशुल्क मराठी भाषा शिक्षण कार्यशाला 22 जुलाई से 30 जुलाई 2026 सुबह 11 बजे से शाम 4 बजे तक गोल्डन नेस्ट हॉल, कुर्ला अंधेरी रोड, सफेद पुल, मुंबई। अगर आप ऑटो, टैक्सी, कैब या अन्य वाहन चालक हैं तो यह अवसर आपके लिए है। मराठी सीखिए, आत्मविश्वास बढ़ाइए और महाराष्ट्र से अपने रिश्ते को और मजबूत बनाइए। आइए, भाषा नहीं, दिलों को जोड़ने का संकल्प लें। मराठी सीखिए, सम्मान से जिए। हाल ही में पिछले दिनों देखिए महाराष्ट्र सरकार ने और परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी ने कहा कि मराठी भाषा आना अनिवार्य है। मराठी भाषा शिकवण शाळा आपण चालू केलेली मामा काय सांगतील? एवढे भरपूर रिक्षा ड्रायव्हर आणि सगळे इथे आलेले आहे, परप्रांतीय लोक असो कोणी पण असो इथे आलेले आहेत, काय सांगतील आपण? महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये सर्वांना आली पाहिजे, हा जो शासनाचा नियम आहे, हा नियम आचरणात आणण्यासाठी मराठी भाषा कार्यशाळा ही आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून सरकार माझ्या दारी या पद्धतीने शासन हे लोकांच्या घरापर्यंत नेण्यासाठी शासनाचा आदर करून या सर्व माझ्या उत्तर भारतीय असतील, इतर प्रांतातील जे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्या सर्वांना मराठी शिकवण्यासाठी कुठंतरी अंधेरीला, कुठंतरी ताडदेवला न जाता त्यांच्याच विभागात या चांदिवलीमध्ये अशा पद्धतीची कार्यशाळा आयोजित केलेली आहे। सर्व अधिकारी आलेले आहेत, प्रशिक्षक आलेले आहेत आणि या सर्व रिक्षा चालकांना शासनाच्या अटी शर्ती मान्य करून त्या नियमात बसून त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाईल। मोफत प्रशिक्षण आहे। आमचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ही कार्यशाळा आपण सुरू केलेली आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून माझ्या सर्व रिक्षा ड्रायव्हरांना प्रशिक्षण देऊन शासनाचं मराठी प्रशिक्षण कार्ड, प्रशस्तीपत्रक हे दिलं जाईल। किती लोक असणार आणि किती शाळा, म्हणजे कसं असणार, बॅच कसं असणार आणि फक्त काय रिक्षा ड्रायव्हरच असणार? प्रत्येक एक तास घेतला जाईल। प्रत्येक तासाला 200 विद्यार्थी, 200 रिक्षा चालक बसतील। 200 रिक्षा चालकांना प्रशिक्षण दिलं जाईल। परत 1 तासानंतर 200 असे रोज 4 क्लासेस घेतले जातील। 4 तासामध्ये 800 माझ्या रिक्षा ड्रायव्हरांना प्रशिक्षण दिलं जाईल। हे 5 तारखेपर्यंत सुरू आहे। 5 तारखेपर्यंत माझ्या चांदिवलीतील सर्व रिक्षा चालक यांना मराठी भाषा कार्यशाळा प्रशिक्षण देऊन त्यांना मराठी शिकवण्याचं काम पूर्ण केलं जाईल। कुठे म्हणजे कुठे होणार, आव्हान कसं करणार आपण? आहे आता आपण हे गोल्डन डेज हॉल घेतलेला आहे। या हॉलमध्ये 200 रिक्षा चालक बसू शकतात। या पद्धतीने प्रत्येक तासाला या ठिकाणी 200 रिक्षा चालक बसवणार आहोत। धन्यवाद। सब लोग हाथ में लेके मामा बोलता है, वीडियो चालू चालू सब रिक्षा ड्राइवर ला चालू है ना? हाँ।